हम्म? तर टेल द ऑड वन आउट and give proper explanation. तर फर्स्ट क्वेश्चन दिलाय फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्स, जनरेटर. तर ह्याच्यामधून आन्सर काय येणार आहे? जनरेटर. कारण जनरेटर हे इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे. बाकीचे सगळे काय आहेत ते रबर, बॅड कंडक्टर, फ्यूज वायर आहे. नंतर सेकंड दिलाय व्होल्ट मीटर, ॲमीटर, गॅलोरीमीटर, थर्मामीटर. तर ह्याच्यामध्ये ऑड वन काय येणार? थर्मोमीटर है ना. थर्मोमीटर हा टेम्परेचर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. बाकीचे सगळे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे. आणि सी वाला जो लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटार, मॅग्नेट, हे काय येणार? मॅग्नेट येणार है ना. बाकीचे सगळे लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटार हे सगळे काय इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Explain the construction and working of the following and draw neat label diagram and label it. Construction and working सांगायचंय. इलेक्ट्रिक मोटार दिलाय आणि इलेक्ट्रिक जनरेटर दिलाय बघा. इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल काय? इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल, इलेक्ट्रिक मोटार त्याचं जे प्रिन्सिपल आहे, इलेक्ट्रिक मोटार वर्क्स ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट. तर इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल काय? मॅग्नेटिक इफेक्ट of current है ना. Current carrying rectangular, the current carrying rectangular coil start rotating when placed in magnetic field. मॅग्नेटिक फील्ड मध्ये, नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेटिक फील्ड मध्ये जी काही रेक्टँग्युलर कॉईल असते करंट कॅरिंग, ती काय होते? रोटेट होते हा ना. बघ आता त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम, महत्वाची डायग्राम लक्षात ठेवायचंय. त्या डायग्राम मध्ये नॉर्थ पोल, साऊथ पोल दाखवायचा आहे. आणि मध्ये एक काय असणार आहे? रेक्टँग्युलर कॉईल. आणि जो काही रेक्टँग्युलर कॉईल आहे तो रिंग्सला कनेक्टेड केला असेल हा ना. त्या रिंग्सला ब्रशेस असतील आणि ऍक्सल असेल मध्ये. आणि त्याला प्लस और मायनस एक बॅटरी कनेक्टेड केली असेल आणि प्लग की असेल है ना. तर इथे आपण काय करतोय? मॅग्नेटिक फील्ड मध्ये मोटार फिरवतोय, करंट कॅरिंग मोटार है ना. तर फिगर मध्ये काय, एक रेक्टँग्युलर कॉईल आहे, त्याला कॉपर कॉईल इन्सुलेटेड, कॉपर वाईरनी त्याला इन्सुलेटेड केले करंट बसू नये म्हणून. काय त्याच्यामध्ये द कॉईल इज कनेक्टेड विथ ते कॉईल कार्बन ब्रशेसनी कनेक्टेड केलाय ऍट पॉइंट सी अँड बी. आणि जे कार्बन ब्रशेस आहे ते हाफ रिंग्सनी कनेक्टेड आहे, हाफ रिंग्स रोटेट होण्यासाठी. आता ह्याचं वर्किंग, जे काही वर्किंग आहे इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग, ते कशावरती डिपेंड आहे बघा. इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग बघा. त्याच्यामध्ये काय होतंय, जे काही करंट कॅरिंग कॉईल आहे हा ना, करंट कॅरिंग कॉईल, मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट होते त्याच्यावरती. तर अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज करणार आहे. जर डाऊनवर्ड फोर्स लागत असेल रेक्टँग्युलर कॉईलला हा ना, डाऊनवर्ड फोर्स लागत असेल हा ना, आणि अपवर्ड फोर्स लागत असेल, तर डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स मुळे काय होणार आहे? ती कॉईल स्टार्टिंगला अँटी क्लॉकवाईज, हाफ अँटी क्लॉकवाईज रोटेट होईल. नंतर नेक्स्ट हाफ कशी होणार आहे? क्लॉकवाईज रोटेट होणार आहे. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज ह्या प्रकारे ती काय होणार आहे? कॉईल रोटेट होणार आहे. त्याच्यामुळे ती काही the reversal of the current through the coil repeats at each rotation while it's anti-clockwise rotation. तर त्या कॉईलचं काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज रोटेशन होणार आहे ना प्रत्येक जो, आणि करंट जसा रिव्हर्स होईल त्याचं काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज रोटेशन होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण काय करतोय? करंटचा यूज करून इलेक्ट्रिक मोटर फिरवतोय आपण है ना. करंटचा यूज करून इलेक्ट्रिक मोटर काय करतोय? फिरवतोय है ना. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मोटार रोटेट करण्यासाठी त्याचा यूज होतोय. त्याच्यानंतर सेकंड आहे, इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये काय होतं? जे काही मुव्हिंग कॉईल आहे, रोटेटिंग कॉईल, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो आपण? इलेक्ट्रिक करंट मध्ये. तर इलेक्ट्रिक जनरेटर काय आहे? इलेक्ट्रिक जनरेटर इज अ मशीन दॅट जनरेट इलेक्ट्रिसिटी. Electric generator is a machine that generates electricity by rotating its rotor किंवा motor in magnetic field
म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर काय करतं, मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय होत होतं, इलेक्ट्रिक मोटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. समजलं का? बघा परत सांगतो काय काय. फर्स्ट स्टार्टिंगला काय होते बघा, स्टार्टिंगला क्वेश्चन 1 होता, टेल द ऑड वन आउट, तर गिव्ह प्रॉपर एक्सप्लेनेशन. तर त्याच्यामध्ये फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर ग्लोव्स. तर त्याच्यामध्ये आन्सर काय येणार आहे, जनरेटर येणार, कारण जनरेटर हा इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे, बाकीचे सगळे काय आहेत, बॅड कंडक्टर आहेत. आणि व्होल्ट मीटर, ॲमीटर, गॅलोनोमीटर, थर्मामीटर मध्ये कोणतं आन्सर येणार, थर्मामीटर. थर्मामीटर का हा काय आहे, टेम्परेचर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, बाकीचे सगळे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे. लाऊड स्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटार, मॅग्नेट, ह्याच्यामध्ये मॅग्नेट येईल, बाकीचे सगळे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इन्स्ट्रुमेंट्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ नीट लेवल डायग्राम. डायग्राम काढायला सांगितले आपल्याला. इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक जनरेटर एक्सप्लेनेशन करायला सांगितले. कोणतं, इलेक्ट्रिक मोटार अँड इलेक्ट्रिक जनरेटर. बघा, वर्क मोटार कन्सिस्ट ऑफ रेक्टेंगुलर लूप, है ना, रेक्टेंगुलर लूप आहे ऑफ कॉपर वायर, हा ना, हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग, त्याच्यावरती करंट बसू नये म्हणून रेजिस्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. फिगर मध्ये दिसते, फिगर 4.13 वरती. तर इट इज प्लेस बिटवीन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. तो कशामध्ये प्लेस केलाय, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट मध्ये, त्यालाच हॉर्सशू मॅग्नेट म्हणतात. हॉर्सशू मॅग्नेट. इन सच वे दॅट इट्स ब्रँचेस ए बी एंड सी डी, हे जे ब्रँचेस ए बी एंड सी डी आहे, जे ब्रँचेस ए बी एंड सी डी आहे रेक्टेंगुलर कॉइलचे, ते मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द, जे काही रेक्टेंगुलर लूपचे दोन एंड्स आहेत ते कशाला कनेक्टेड केले, टू हाऊस. टू हाऊस यानी की एक्स अँड वाय, स्प्लिट रिंगला कनेक्टेड केले. जे काही लूपचे जे दोन एंड आहेत ते कशाला कनेक्टेड केले, स्प्लिट रिंग, एक्स अँड वाय स्प्लिट रिंगला कनेक्टेड केले. द टू हाऊस ऑफ द रिंग हॅव रेजिस्टिव्ह कोटिंग, जे जे टू हाऊस आहे, दोन अर्धे अर्धे पार्ट एक्स अँड वायचे, त्याला पण आतने रेजिस्टिव्ह कोटिंग केले. अँड आर टाइटली फिल्ड ऑन द ऍक्सेल, आणि ते ऍक्सेल वरती, जो ऍक्सेल आहे मध्ये जो पाईप सारखा दिसतोय त्याच्यावरती स्प्लिट रिंग फिक्स केले. द टू हाऊस ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय हॅव देअर आउटर कंडक्टिव्ह सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस. जे काय स्प्लिट रिंग आहे ते बाहेरनं कार्बन ब्रशेसला, ई अँड एफ ला, ई अँड एफ कार्बन ब्रशेस आहे त्याला कनेक्टेड आहे. तर हे सगळं झालं कन्स्ट्रक्शन. त्याचं वर्किंग बघा. when the circuit is completed as shown in the figure, the current flows in the branch AB of the loop. The current A to B जातोय, हा ना, through the carbon brushes, E and F त्या carbon brushes मधनं तो A to B जातोय current. Since the direction of the magnetic field, कसं असणार आहे, is from north to south pole. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, करंट जर ए टू बी जात असेल तर मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन असणार आहे ए टू बी. मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन काय असणार आहे, ए टू बी, नॉर्थ टू साऊथ असेल. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, इथं आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलचा यूज करणार आहे इलेक्ट्रिक मोटरमध्ये. द फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रँच ए बी, आणि जो काही एबी वरती करंट चाललाय ए टू बी, जो काही एबी वरती, एबी ब्रँच वरती फोर्स ऍक्ट होतोय ते एबी ला कसा पुश करतोय, डाऊन, खालच्या बाजूस पुश करतोय. and the current in the CD branch is opposite direction to that in AB branch. AB branch मध्ये करंट चाललाय A to B, पण CD branch मध्ये करंट चाललाय C to D, है ना, अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट चाललाय AB च्या अपोजिट. देअरफॉर जो काही CD ब्रँच मध्ये करंट, CD ब्रँच मध्ये जो AB च्या अपोजिट जो CD ब्रँच मध्ये करंट चाललाय, CD ब्रँच मध्ये जो फोर्स लागणार आहे तो CD ब्रँचला अपवर्ड पुश करणार आहे, AB ला खाली पुश करणार आहे, CD ला वरती पुश करणार आहे, है ना. त्यामुळे लूप अँड ऍक्सेल कसा रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. पहिल्यांदा एबी जर खाली पुश होत असेल आणि सीडी वर पुश होत असेल तर अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, तर लूप आणि ऍक्सेल कसा रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्याच्यानंतर आफ्टर हाफ रोटेशन, अर्ध रोटेशन झाल्यानंतर टू हाऊस ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय कम इन कॉन्टॅक्ट विथ कार्बन ब्रशेस ई अँड एफ, है ना. टू हाऊस ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय कशा बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे,
कार्बन ब्रशेस एफ अँड ई बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे ते दोन्ही ब्रशेस. आणि द करंट आता काय होईल, रिव्हर्स होईल. आणि द करंट इन द लूप स्टार्ट फ्लोईंग इन द डायरेक्शन, तो उलटा करंट जाईल. डी टू सी, सी टू बी, बी टू ए. पहिल्यांदा करंट कसा जात होता, ए टू बी, सी बी टू सी, सी टू डी. आता करंट उलटा जाईल. त्यामुळे जो काही डीसी वरती फोर्स लागणार आहे तो खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला लागेल. एबी वरती जो फोर्स लागणार आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागेल. त्यामुळे तो कॉईल कसा रोटेट होणार आहे, लूप कंटिन्यूज टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. डीसी डाऊनवर्ड असेल आणि एबी अपवर्ड असेल तरी पण ती कॉईल कशी रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच रोटेट होणार आहे. Thus the current in the loop is reversed after each half rotation and the loop and the axle continue. आणि करंट रिव्हर्स होऊन दे आफ्टर इच हाफ रोटेशन नंतर, तरी पण ऍक्सेल कसा रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. कळालं का? तर हे इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग होतं. ना त्याच्यानंतर दिला इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये काय होतं, मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा इलेक्ट्रिकल जनरेटरचं सांगतोय तुम्हाला. इलेक्ट्रिकल जनरेटर, इलेक्ट्रिकल जनरेटर लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये सुद्धा सेम कन्स्ट्रक्शन काय काय बघा. इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये अ कॉपर कॉईल एबीसीडी केप बिटवीन द टू पोल पीसेस ऑफ अ मॅग्नेट. टू एंड्स ऑफ द कॉईल, जे काही कॉईलचे दोन एंड्स आहे ते कंडक्टिंग रिंग्सला कनेक्टेड आहे. कशाला कनेक्टेड आहे, इथं स्प्लिट रिंग नाहीये, कंडक्टिंग रिंग्स. हा लक्षात ठेवा. तर इलेक्ट्रिक मोटरमध्ये स्प्लिट रिंग होते. तर इथं काय इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये R1 आणि R2 कोणते रिंग्स आहेत, कंडक्टिंग रिंग्स आहेत. आणि त्याला कंडक्टिंग रिंग्सला काय कनेक्टेड आहे, कार्बन ब्रशेस कनेक्टेड आहे. आणि जे दोन्ही रिंग्स आहेत ते ऍक्सेलला फिक्स केले. बट देर इज अ रेजिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द ऍक्सेल. रिंग आणि ऍक्सेल मध्ये रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. द ऍक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाइड. Because of this, the coil ABCD start rotating. The stationary carbon brushes B1 and B2 are connected to a galvanometer. जे काही कार्बन ब्रशेस आहे B1 B2 ते कसे कनेक्टेड आहे, गॅल्व्हनोमीटरला कनेक्टेड आहे. ना कारण जनरेटर मध्ये काय यूज होणार आहे, गॅल्व्हनोमीटर यूज होणार आहे. कारण इलेक्ट्रिकल एनर्जी, जी काही मेकॅनिकल एनर्जी ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, त्यामुळे गॅल्व्हनोमीटर काय करणार आहे, करंट मेजर करणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये अपॉन रोटेटिंग द एक्सेल द ब्रँच एबी गोज अप. ब्रँच एबी वरच्या डायरेक्शन, एबी वर जाणार आहे, सीडी डाऊन जाणार आहे. त्यामुळे एबीसीडी कॉईल कशी रोटेट होईल, क्लॉकवाईज. इथं काही बॅटरी कनेक्टेड नाही आहे इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये, डायरेक्टली गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड आहे कारण करंट मेजर करण्यासाठी. तर इथं अकॉर्डिंग टू फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज होणार आहे, राईट हँड रूल. तर ह्याच्यामध्ये करंट ए टू बी एंड सी टू डी जात असेल, है ना, in the external circuit the current flows from B to B1 through the galvanometer. If instead of one loop coil, a coil consists of several turns, है ना, कॉइल मध्ये खूप सारे कॉपरचे टर्न्स असणार आहेत. आफ्टर हाफ रोटेशन द ब्रँच एबी टेक्स द, हाफ रोटेशन झाल्यानंतर एबीच्या जागी सीडी ब्रँच येईल आणि सीडीच्या जागी एबी ब्रँच येईल. आता करंट कसं जाणार आहे, डी टू सी, सी टू बी आणि बी टू ए जाणार आहे. है ना. बट द ब्रँच बी ए, जी काही ब्रँच बी असेल ती ऑलवेज ब्रश B1 च्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आणि ब्रँच डीसी ही ऑलवेज ब्रश B2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार. त्यामुळे काय होणार आहे, hence in the external circuit current flows from B to B, B1 to B2, that is opposite to the previous half rotation. This repeats after every half rotation, नंतर रिपीट होणार आहे. अल्टरनेटिव्ह करंट प्रोड्यूस होणार आहे इलेक्ट्रिकल जनरेटर मध्ये. त्यामुळे आपण जे काही जनरेटर बघितला तो काय, एसी जनरेटर आहे, कारण अल्टरनेटिव्ह करंट तयार होतो म्हणून हा त्याला काय म्हणणार आहे, एसी जनरेटर म्हणणार. समजलं का? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू. हे दोन्ही शॉर्ट नोट्स बघितले आपण. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन 3, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स
बघा काय ते सांगा. बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय. फर्स्ट दिलाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, जनरेशन ऑफ करंट इन अ कॉइल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आहे, जनरेशन ऑफ करंट इन अ कॉइल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल अँड मॅग्नेट. कॉइल आणि मॅग्नेटचं जे काही रिलेटिव्ह मोशन असणार आहे त्याच्यामुळे काय तयार होणार आहे कॉइल मध्ये इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, जनरेट होणार आहे, त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. तर एक्झाम मध्ये विचारलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स जनरेशन ऑफ करंट इन अ कॉइल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल अँड द मॅग्नेट. हा ऑप्शन येणार. कोणता ऑप्शन, सी ऑप्शन. त्याच्यानंतर डिफरन्स विचारलाय बघा, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर मध्ये डिफरन्स. एसी जनरेटर काय, इट प्रोड्युसेस अल्टरनेटिंग करंट, आणि डीसी जनरेटर काय, इट प्रोड्युसेस डायरेक्ट करंट. आणि एसी जनरेटर मध्ये सेकंड पॉइंट काय करणार, इट हॅज टू सिंपल रिंग टाइप कॉम्युटेटर्स असणार. टू सिंपल स्प्लिट म्हणजे टू सिंपल रिंग टाइप कॉम्युटेटर्स असणार एसी जनरेटर मध्ये. आणि डीसी जनरेटर मध्ये सिंगल स्प्लिट रिंग. एसी जनरेटर मध्ये रिंग कॉम्युटेटर असणार सिंपल, आणि डीसी जनरेटर मध्ये स्प्लिट रिंग कॉम्युटेटर असणार. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 दिलाय. क्वेश्चन 5 बघा महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतो. विच डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. ऑप्शन दिलेत तुम्हाला आणि डिस्क्राईब विथ अ नीट डायग्राम. इलेक्ट्रिक मोटार, गॅल्व्हनोमीटर, इलेक्ट्रिक जनरेटर, व्होल्टमीटर. तर कोणतं डिव्हाइस इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते, इलेक्ट्रिक जनरेटर. कारण इलेक्ट्रिक जनरेटरचा प्रिन्सिपल कशावरती डिपेंड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती. मग तुम्ही त्याचं डायग्राम काढू शकता, एसी काढा किंवा डीसी काढा. तर ह्याच्यामध्ये काय होतंय, इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये आपण काय करतोय, फ्लेमिंग राईट हँड रूलचा यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन 6 दिलाय. हाऊ डज द शॉर्ट सर्किट फॉर्म. बघा शॉर्ट सर्किट कसा फॉर्म होतो आणि व्हॉट इज इट्स इफेक्ट, महत्वाचा आहे. तर शॉर्ट सर्किट कसा फॉर्म होतोय बघा. शॉर्ट सर्किट अकर्स वेन नेट लाईव्ह आणि न्यूट्रल वायर्स टच इच अदर. जेव्हा तसे उघडे पडलेले लाईव्ह आणि न्यूट्रल वायर एकमेकांना टच करतात तेव्हा काय होणार आहे, शॉर्ट सर्किट होणार आहे. तर त्याचा इफेक्ट काय होतो, तर शॉर्ट सर्किट झाला असेल, जो काही सर्किटचा रेझिस्टन्स असणार आहे तो खूपच कमी होणार, म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ करंट त्याच्यातून फ्लो होणार. काय, आणि लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाल्यामुळे तो वायर काय होऊ शकते, हॉट होऊ शकते आणि त्याच्यात स्पार्क्स निघू शकते, है ना. काय होणार आहे, ऍज अ रिझल्ट द वायर बिकम्स हॉट अँड स्पार्क्स. तर हे कशाचं रिझन आहे, स्पार्क्स कशामुळे होणार आहे, हॉट झाल्यामुळे. तर बाय युजिंग जूल सिटिंग इफेक्ट ऑफ करंट. हा दिलाय. नेक्स्ट क्वेश्चन 7 मध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन्स दिलेत बघा. पहिला दिलाय, टंगस्टन मेटल इज यूज टू मेक सोलनाइट टाइप कॉइल्स इन अन इलेक्ट्रिक बल्ब, है ना. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये सोलनाइट टाइप म्हणजे जसं पेन मध्ये रिफिल असते, ते स्प्रिंग असते, त्या टाइप मध्ये टंगस्टन मेटलचा यूज केलेला असतो. कारण टंगस्टन मेटलचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो, तो लवकर मेल्ट होत नाही. दस वेन हाय अमाऊंट ऑफ करंट जर त्याच्यामधून पास केला तो टंगस्टन मेटल फक्त हॉट होतो अँड इमिट लाईट विदाउट, तो बर्न होत नाही, जळून जात नाही, तरी सुद्धा तो लाईट इमिट करतो कारण त्याचं मेल्टिंग पॉइंट जास्त असतं. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, एक्झाम्पल आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर एक्सेट्रा, and alloys such as nichrome is used, not pure metals. बघा काय दिलंय, इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग, जे काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग, काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट हीट प्रोड्यूस करतात. एक्झाम्पल आयर्न, इलेक्ट्रिक हीटर, बॉयलर, टोस्टर मध्ये. तर हे ह्याच्यामध्ये काय यूज केलेला असतो, ऑलॉय सच एज नायक्रोमचा यूज केलेला असतो ऑलॉय म्हणून. तो प्युअर मेटल नसतो. तर रिझन विचारले बघा. तर जो काही नायक्रोम असणार आहे, हा ना, तो त्याची रेझिस्टिव्हिटी ऑफ नायक्रोम काय जास्त आहे ऍज कम्पेअर टू अनदर मेटल्स. नायक्रोमची रेझिस्टिव्हिटी जास्त आहे.
मेल्टिंग पॉइंट ऑफ नायक्रोम पण जास्त आहे आणि नायक्रोम ऑक्सिडाइज होत नाही. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर नायक्रोम ऑक्सिडाइज होत नाही, त्यामुळे आपण इलेक्ट्रिक हिटर, बॉयलर, टोस्टर मध्ये नायक्रोमचा यूज करतो. सी क्वेश्चन दिलाय, फॉर इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन कॉपर और अल्युमिनियम वायर. इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन साठी कॉपर अल्युमिनियम वायरचा काय यूज करतो? कारण कॉपर आणि अल्युमिनियमचा रेजिस्टन्स काय असतो, तो कमी असतो, लो असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये पॉवर लॉस होणार नाही. कारण लो रेजिस्टन्स असल्यामुळे पॉवर लॉस काही होणार नाही, म्हणून आपण काय करतो, इलेक्ट्रिक कॉपर किंवा अल्युमिनियम वायरचा यूज करतो. नेक्स्ट डी क्वेश्चन विचारलाय, इन प्रॅक्टिस द युनिट किलोवॅट अवर KWH. In practice, the unit kilowatt hour is used for measurement of electrical energy rather than joule. बघा, जूलचा यूज नाही करत आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मेजर करण्यासाठी, किलोवॅट अवरचा यूज करतो. का? तर आपल्याला माहिती आहे 1 किलोवॅट अवर म्हणजे 3.6 इंटू 10⁶ जूल. 1 किलोवॅट अवर म्हणजे काय? 3.6 इंटू 10⁶ जूल आहे. In practice, the kilowatt hour is for measurement of electrical energy. This is because joule is a very small unit. Joule हा काय खूप स्मॉल युनिट आहे, पण किलोवॅट अवर काय लार्ज युनिट आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मेजर करण्यासाठी किलोवॅट अवरचा यूज करतो. कारण किलोवॅट अवर हा बिगर युनिट आहे आणि जूल हा स्मॉलर युनिट आहे, त्यामुळे आपण किलोवॅट अवरचा यूज करतो. कारण आपल्याला एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी रिडिंग घेण्यासाठी कमर्शियली काय होतं, सोपं पडतं आपल्याला किलोवॅट अवरचा यूज करून, त्यामुळे आपण किलोवॅट अवरचा यूज करणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 8 दिलाय बघा, MCQ टाइप मध्ये क्वेश्चन दिलाय, विच ऑफ द स्टेटमेंट गिव्हन बिलो करेक्टली डिस्क्राइब द मॅग्नेटिक फील्ड नियर अ लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. Which of the following given below is correctly describe the magnetic field near a long straight current carrying conductor. त्याचा आन्सर काय असणार आहे बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर डी ऑप्शन आहे त्याचा. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन कॉन्सेंट्रिक सर्कल्स विथ द वायर ऍज द सेंटर इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द कंडक्टर. जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स मध्ये असणार आहे विथ द वायर ऍट द सेंटर. तर ऑप्शन डी येईल त्याचा. नेक्स्ट बघा, हा पॉइंट महत्वाचा एक्झामला विचारला होता, व्हॉट इज अ सोलेनाइड अँड डायग्राम विचारली होती सोलेनाइडची. कंपेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय सोलेनाइड विथ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट. ड्रॉ नीट फिगर अँड नेम व्हेरियस कंपाऊंड. तर सोलेनाइड काय असतोय बघा, जसं आपली रिफिल असते त्याला स्प्रिंग गुंडाळलेली असते, तो एक टाईपचा काय सोलेनाइड आहे. तर सोलेनाइड काय आहे बघा, सोलेनाइड इज अ लॉंग स्ट्रेट इन्सुलेटेड वायर आहे. काय सोलेनाइड काय, एक लॉंग स्ट्रेट इन्सुलेटेड वायर आहे, सच ॲज कॉपर वायर, कॉपर कॉईल. हा ना, कॉपर कॉईल काय केलेली असते, आपण सिलेंड्रिकल शेप बॉडीवरती रॅप केलेली असते, हा ना, तर त्याला सोलेनाइड म्हणणार आपण. तर ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो सोलेनाइड. तर सोलेनाइडची डायग्राम कशी काढणार तुम्ही, सोलेनाइड मध्ये तर महत्वाचं आहे डायग्राम तर येणारच, डायग्राम करूनच ठेवा. डायग्राम केलं तर 50 सायन्स किंवा सायन्स 2 मध्ये जेवढ्या डायग्राम्स आहे बुक मध्ये सगळ्या डायग्राम्स करून ठेवा. कारण जर तुमचा 40 मार्काचा पेपर असेल तर 20 मार्काला काय सगळं डायग्रामनीच भरून असेल, त्यामुळे डायग्राम सगळ्या डायग्राम करा, व्यवस्थित नेमिंग करा, हा ना. त्याच्यामध्ये कोणता प्रिन्सिपल वापरलाय, कोणता कन्सेप्ट वापरलाय. तर आता सोलेनाइडची डायग्राम आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवणार, वरती काय कोणत्या डायरेक्शन मध्ये चालल्यात, अँटी क्लॉकवाईज. आणि खालच्या बाजूला जिथं बॅटरी आणि की लावलाय तिथं जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चालल्यात ते क्लॉकवाईज डायरेक्शननी चालल्यात. आणि काही त्या कॉईल मधनं स्ट्रेट चालल्यात, नॉर्थ टू साऊथ चालल्यात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. अशी डायग्राम तुम्ही काढणार. आता बघा, बार मॅग्नेटची पण डायग्राम काढा. बार मॅग्नेट मध्ये कसं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रिएट होतात, 2-3 मार्काला विचारले जाते. तर बार मॅग्नेट मध्ये नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जाणार, नॉर्थ टू साऊथ. वरच्या साईडला सुद्धा नॉर्थ टू साऊथ, खालच्या साईडला पण नॉर्थ टू साऊथ, आणि मधनं पण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जाणार.
पण सोलेनाइड बघितलं तर सोलेनाइड मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वरती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जातात आणि खालच्या बाजूस क्लॉकवाईज डायरेक्शनने जातात. पण बार मॅग्नेट मध्ये तसं नाहीये. बार मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्थ टू साऊथ जातात. तर दोन्ही कम्पेअर केलं तर आपल्याला दिसतात ऑन कम्पेअरिंग फील्ड लाईन्स प्रोड्यूस्ड बाय सोलेनाइड विथ दॅट प्रोड्यूस्ड बाय बार मॅग्नेट we observe that they are much identical. दोन्ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जवळजवळ कसे आयडेंटिकल आहे. जसं सोलेनाइड ऍक्ट्स एज अ बार मॅग्नेट, त्यामुळे सोलेनाइड मध्ये करंट जर पास केलं तर तो काय करेल, काय म्हणून ऍक्ट होतो, बार मॅग्नेट. त्यामुळे जवळजवळ दोघांच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय सेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10 मध्ये आपल्याला डायग्राम दाखवले. नेम द फॉलोइंग डायग्राम्स, एक्सप्लेन द कन्सेप्ट बिहाइंड इट. पहिली जी डायग्राम दाखवली ती काय आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल आहे. काय फ्लेमिंग्स राईट हँड रूल आहे. तर फ्लेमिंग्स राईट हँड रूलचा यूज कशासाठी होतो, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट फाइंड आउट करण्यासाठी. कशासाठी होतो, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट फाइंड. हा, तर असे छोटे मोठे क्वेश्चन येते विथ द रिस्पेक्ट टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड मोशन ऑफ द कंडक्टर. हा, फ्लेमिंग्स राईट हँड रूलचा यूज होणार आहे. फाइंड द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट विथ रिस्पेक्ट टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड मोशन ऑफ द कंडक्टर. आता ह्याचा रूल काय आहे बघा. द डायरेक्शन ऑफ करंट इंड्यूस इन अ करंट can be obtained by holding the thumb. The thumb, index finger, middle finger of your right hand, they are mutually perpendicular to each other. The thumb indicates the direction of motion of the conductor. Thumb काय indicate करणार आहे, direction of the motion of the conductor. Thumb indicate करणार आहे direction of the motion of the conductor. The index finger points along the magnetic field. Index finger कशाला point करणार आहे, along the magnetic field, and the middle finger points the direction of the induced current in the conductor. समजलं का फ्लेमिंग्स राईट हँड रूल. नेक्स्ट दिलाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. बघा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज कशासाठी होणार आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज फॉर फाइंडिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूलचा यूज कशासाठी होणार आहे, यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. समजलं का. बघा आता हा रूल काय आहे बघा, याच्यामध्ये जे काही थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर हे काय म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. अदर दॅन इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर काय रिप्रेझेंट करणार आहे, डायरेक्शन ऑफ द फील्ड. इंडेक्स फिंगर रिप्रेझेंट करणार डायरेक्शन ऑफ द फील्ड. आणि मिडल फिंगर काय रिप्रेझेंट करणार आहे, direction of the current. Middle finger represent the direction of the current and the thumb represent the काय represent करणार, direction of the force. तर बघा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूलचा यूज होतो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स आयडेंटिफाय करण्यासाठी. तर मिडल फिंगर काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन ऑफ करंट. थंब रिप्रेझेंट करतो डायरेक्शन ऑफ फोर्स एक्सपिरियन्स बाय द कंडक्टर. आणि इंडेक्स फिंगर रिप्रेझेंट करणारे डायरेक्शन ऑफ फील्ड. जर इंडेक्स फिंगर जर इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करत असेल, मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट रिप्रेझेंट करत असेल, तेव्हा ऑटोमॅटिकली जो काही थंब आहे तो काय रिप्रेझेंट करणार आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे मोटर कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार, नॉर्थ साऊथ, ते रिप्रेझेंट करणार. नेक्स्ट बघा आयडेंटिफाय द फिगर्स. डायग्राम तर विचारलं येणार, डायग्राम करून ठेवा. Identify the figures and explain their use. बघा आता मध्ये स्ट्राईक चालली होती स्टुडंट्स आणि पॅरेंट्स लोकांची. तर त्यांनी काय मागण्या केल्या, पहिली मागणी केली त्यांनी पेपर 40चा असला तर 20चा ठेवायचा, पेपर 100चा असेल तर 50चा ठेवायचा. म्हणजे 50% इंटरनल, 50% एक्सटर्नल. आणि नंतर त्यांनी काय मागणी केली होती, तुम्ही जे काही क्वेश्चन बँक दिलाय त्याच्यातला सगळे क्वेश्चन येणार त्याची गॅरंटी द्या आम्हाला. काय आता काय माहित नाही ते कधी मागणी मान्य होईल, तरी पण आपण सगळंच करून ठेवायचं. काय त्यामुळे तुम्ही क्वेश्चन बँक पण बघत राहा, क्वेश्चन बँक. काय हो, त्या म्हणजे क्वेश्चन बँक पण करून ठेवा, नाही तर चुकून सपोज सगळं त्याच्यातलं आलं तर आहे का नाही. हा, तर क्वेश्चन बँक पण करून ठेवा.
बघा आता आपल्याला डायग्राम दिल्यात, आयडेंटिफाय द फिगर्स आणि एक्सप्लेन देअर यूज. पहिली जी काही डायग्राम दिली आहे दोन फ्यूजची डायग्राम, कोणती डायग्राम आहे? फ्यूज. तर फ्यूजचा यूज कशासाठी होतो? फ्यूजचा यूज तो एक सेफ्टी डिव्हाइस आहे, हा ना. जर लार्ज अमाऊंट ऑफ करंट जात असेल सर्किट मध्ये, तो त्याला काय करतो? प्रोटेक्ट करतो. इलेक्ट्रिक फ्यूज इज अ सेफ्टी डिव्हाइस दॅट प्रोटेक्ट द वायरिंग, दॅट वायरिंगला प्रोटेक्ट करतो अगेन्स्ट एक्सेसिव्ह हिटिंग कॉज बाय एन एक्सेसिव्ह सप्लाय ऑफ करंट, है ना. म्हणजे जास्त व्हायला एक्सेसिव्ह हिटिंग होऊ देत नाही, नाहीतर शॉर्ट सर्किट होईल. त्याच्यानंतर दुसरी जी डायग्राम आहे एमसीबी ची डायग्राम आहे. एमसीबी कोणती डायग्राम आहे? एमसीबी. हा, एमसीबी काय? मिनिएचर सर्किट ब्रोकर. कोणती? हा ना. एमसीबी इज अ डिव्हाइस फंक्शन ॲज अ फ्यूज म्हणून काम करतो, बट डज नॉट रिक्वायर रिप्लेसमेंट. फ्यूज मध्ये काय होतं? शॉर्ट सर्किट झालं तर रिप्लेस करायला लागतो, पण एमसीपी मध्ये असं नाही. जास्त करंट जात असेल तो खाली अप अँड डाऊन होतो, त्यामुळे त्याची काही रिप्लेसमेंटची गरज नसते. तो ऑटोमॅटिक ब्रेक होऊन जातो जर जास्त अमाऊंट करंट येत असेल तर. लास्ट वाली जी डायग्राम आहे ज्याच्यामध्ये अॅमीटर, एक अॅमीटर कनेक्ट केला. अॅमीटर कशासाठी यूज करतो? करंट मेजर करण्यासाठी. त्यामुळे ती काय, कोणती डायग्राम आहे? डीसी जनरेटर. कोणती डायग्राम आहे? डीसी जनरेटर. तर इट रिप्रेझेंट द डीसी जनरेटर. इट इज अ डिव्हाइस जनरेट इलेक्ट्रिसिटी बाय रोटेटिंग इट्स रोटर इन अ मॅग्नेटिक फील्ड. हा, तो काय करतो? मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. नेक्स्ट काय प्रॉब्लेम्स आहेत? प्रॉब्लेम्स आपण बघितलं होते, एक दोन प्रॉब्लेम्स. ते करून ठेवा. प्रॉब्लेम्स समजलं का तुम्हाला?